विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या अमेरिका दौऱ्यामध्ये आणखी एक वाद ओढवून घेतलेला आहे। भारतामध्ये जेव्हा आरक्षणावरून पक्षपात होणार नाही तेव्हा काँग्रेस पक्ष आरक्षण रद्द करण्याचा विचार करेल असं राहुल म्हणाले। त्याचसोबत राहुल गांधी अमेरिकेमध्ये एका भारतद्वेष्ट्या व्यक्तीलाही भेटले, ज्यावरून वादाच्या ठिणग्या उडू लागल्यात। पाहूयात। We will think of scrapping reservations when India is a fair place, and India is not a fair place. Now that creates a problem, because there are many people who come from the upper caste, right, who say, look, what have we done wrong, right? Why are we being punished? आरक्षणावर राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांना कोंडीत पकडण्याची संधी भाजपला मिळाली आहे। काँग्रेसचा खरा चेहरा समोर आल्याची टीका महायुतीने केली आहे। विरोधी पक्षनेत्यांकडून याच्यापेक्षा काय अपेक्षा करू शकतो, कारण प्रत्येक वेळेला विदेशात गेल्यानंतर आपल्या देशाची बदनामी करणं, देशातल्या जनतेची बदनामी करणे हा त्यांची एक भूमिका कायम राहिलेली आहे। आणि आरक्षण रद्द करणार, खरं म्हणजे आरक्षण विरोधी चेहरा हा काँग्रेसचा आज समोर आलेला आहे। ओटामध्ये जे असतं ते ओटामध्ये येतं आणि ते त्यांनी बोलून दाखवलं आहे की आरक्षण रद्द करण्याची भूमिका काँग्रेसची आहे म्हणून। खरं म्हणजे राहुल गांधींचा आणि काँग्रेसचा खरा चेहरा हा परदेशातल्या त्यांच्या वक्तव्याने समोर आलेला आहे। राहुल गांधी स्पष्टपणे आरक्षण संपवण्याबद्दल बोललेले आहेत। एकीकडे निवडणुकीमध्ये खोटा नरेटिव्ह तयार करायचा आणि दुसरीकडे आरक्षण संपवण्याची गोष्ट या ठिकाणी करायची। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।